आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई। मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील स्वराज्यभूमी गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क दरम्यानचा बोगदा खणण्याचा अखेरचा टप्पा म्हणजेच ब्रेक थ्रू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आला। प्रियदर्शनी पार्क इथे टीबीएम यंत्राने खोदाईचा हा अखेरचा टप्पा पूर्ण करून बोगदा पूर्ण करताच या ठिकाणी काम करणाऱ्या अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कामगारांनी एकच जल्लोष केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही मुंबई महापालिका आणि प्रकल्प अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या कंपन्या, सल्लागार तसंच अभियंते, कर्मचारी, कामगारांचं अभिनंदन केलंय। त्याचबरोबर हे आव्हानात्मक काम होतं ते पूर्ण झाल्यानं आपण सर्व एका महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार ठरल्याचे कौतुकोद्गारही काढण्यात आले होते। मुंबईला मुंबईसारखी दिसली पाहिजे, स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायी आणि वाहतूक मुक्त आणि वाहतूक कोंडी होऊ नये अशा प्रकारची सर्व काळजी या प्रकल्पामध्ये घेतलेली आहे। केंद्र सरकारचा पाठिंबा मिळाला या आपल्या मुंबईच्या प्रत्येक विकास प्रकल्पाला आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचा आशीर्वाद लागलेलाच आहे, त्याशिवाय ते काय पुढे सरकलेलं नाही। हे या ठिकाणी आवर्जून मी या ठिकाणी सांगू इच्छितो, कारण त्यांनी कधी दुजाभाव केला नाही। मुंबईच्या कोस्टल रोड बांधकामातील एक महत्त्वाचा टप्पा आज पूर्ण झाला आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। मुंबईच्या दृष्टीने कोस्टल रोड हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आहे हा मुंबईकरांसाठी असणार आहे आणि आज गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी गार्डनचा एक भुयारी मार्गाचं काम जे आहे हे पूर्ण झालेलं आहे। त्याचा ब्रेक थ्रू जो आहे हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेला आहे। आत्ता मी आहे प्रियदर्शनी गार्डनच्या या ठिकाणी आणि आपण जर पाहायला गेलं तर या सर्व इंजिनियरांचा उत्साह जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण का या भुयारी मार्गाचा ब्रेक थ्रू जो आहे तो आज झालेला आहे। मुंबईच्या दृष्टीने अत्यंत हा महत्त्वाचा प्रकल्प आहे, कारण का मुंबईकरांचं इंधन बचत होणार आहे। त्याचबरोबर मुंबईकर गेली अनेक वर्ष वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्यापासूनही काहीशी सुटका जी आहे ही मुंबईकरांची होणार आहे आणि हे काम अत्यंत अवघड होतं। कोस्टल रोडमधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा जो आहे हा भुयारी मार्गाचा मानला जात होता आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर ह्या सर्व जे इंजिनियर्स असतील किंवा जे कामगार आहेत त्यांचा उत्साह आपण आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता हा दगड आहे आणि या दगडाच्या मधून हा बोगदा जो आहे हा काढण्यात आलेला आहे। जवळपास 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटरचा रस्ता जो आहे हा समुद्राच्या आतून काढलेला आहे। त्यामुळे सगळे चॅलेंजेस पार करत आज मावळा जो आहे तो आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत या टनेल बोरिंगचं जे आहे हा ब्रेक थ्रू जो आहे या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे हा सर्वांचाच उत्साह जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय। रोड जर्नलिस्ट गणेश काळेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे सकाळपासून मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेत आहेत। या पाहणी दौऱ्यात मंत्री रवींद्र चव्हाण माणगाव इथे पोहोचले। माणगाव इथे काम रखडल्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, तसंच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत। कुणाचीही गय केली जाणार नाही असं चव्हाण यांनी खडसावलंय। पहिल्यांदा सांगितलं तो वन खात्याचं क्लिअर झालंय, सगळं झालं ना क्लिअर, पण याच्या संदर्भातलं कधीच सांगितलं नाही। चुकीच्या पद्धतीने जे कोणी अधिकारी वागतायत ना यांच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे। 100% तुम्ही उद्या त्यांना सगळ्यांवरती ऍक्शन घ्या, त्याच्यामुळे दिरंगाई देणार 100%। अधिकारी हे असं का लपवतात, कशासाठी लपवतात, काय त्यांचं त्याच्यामध्ये स्वार्थ आहे, एक सगळ्याच्या सगळं अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे। म्हणून जे अधिकारी या संदर्भात दिरंगाई करतायत, लोकप्रतिनिधी सगळीजण, सगळ्यांना किती महत्त्वाचा आहे हा रस्ता, किती महत्त्वाचा आहे त्या रस्त्याची असणारी पैसे अवेलेबल आहे, सगळं अवेलेबल आहे। असं असताना सुद्धा हेतू पुरस्कर जर कोणी असं टाळाटाळ करत असेल ते अत्यंत चुकीचं आहे आणि कोणाचीच याच्यानंतरच्या काळामध्ये गय केली जाणार नाही।
यंदा चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाताना कोल्हापूर मार्गे वळसा घालून जावं लागणार नाहीये, कारण यंदा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई गोवा महामार्गाने जाता येईल। मुंबई गोवा महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी खुली केली जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी दिली आहे। तर संपूर्ण मुंबई गोवा महामार्गाचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असंही रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय। मंत्री रवींद्र चव्हाणांनी आज मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केली आहे। मुंबईतील घाटकोपरचे माजी नगरसेवक किरण लांडगे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करतात। किरण लांडगे यांच्यासोबत घाटकोपर इथले अनेक कार्यकर्ते देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। आज दिवसभर सगळ्यांना उत्सुकता होती, ती म्हणजे नरेश म्हस्के यांनी केलेल्या ट्विट संदर्भातली, आणि त्यानंतर चर्चा सुरू झालेली होती की कुठल्या प्रकारे आजचा पक्षप्रवेश पार पडणार आहे। आणि त्याच अनुषंगाने या क्षणाची आपण मोठी आणि महत्त्वाची बातमी पाहतोय, आणि ती म्हणजे मुंबईतील घाटकोपरचे माजी नगरसेवक किरण लांडगे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करतात। किरण लांडगे यांच्यासोबत घाटकोपर इथले अनेक कार्यकर्ते देखील शिवसेनेत प्रवेश करतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवी मुंबईतील बहुप्रतीक्षित वंडर पार्कचं नूतनीकरण झाल्यानंतर उद्घाटन संपन्न झालंय। यावेळी मुख्यमंत्र्यांसह ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रेही उपस्थित होत्या। यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलंय। आज आपण पाहिलं की कधी इतके वर्ष निर्णय घ्यायला धाडस कोणी करत नव्हते, ते आपण तशा प्रकारचे निर्णय घेण्याचं धाडस केलं। शेवटी आपलं इंटेन्शन एकदम क्लिअर आहे। आपण लोकांना काय मिळणार याच्यामधून, लोकाभिमुख जे निर्णय आहेत ते घेण्यासाठी आपण कधी कसरत नाही, मागे पुढे पाहत नाही। त्यामुळे आज आपण पाहतोय की अनेक निर्णय मी काय ते निर्णय जंत्री वाचायला गेलो तर वेळ पुरणार नाही। आपल्याला माहित आहे की आज मुंबईमध्ये कामं सुरू आहेत। काय एवढे वर्ष कामं झाली नाहीत काय? आज इतक्या वर्षापासून लोकांना खड्ड्यामधून प्रवास करावा लागत होता, अनेक अपघात झाले, बळी गेले। पण आपलं सरकार आल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी पहिला निर्णय घेतला तो सगळे मुंबईचे रस्ते कॉन्क्रीट करण्याचा, आणि अंमलबजावणी सुरू झाली, रस्त्याची कामं सुरू झाली। पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये खड्डेमुक्त मुंबई होणार आहे। भायखळा विधानसभा शाखांमध्ये शिवसेना आणि युवा सेनेचा संवाद मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये उपशाखा प्रमुख, गटप्रमुख आणि इमारत प्रमुख सहभागी झाले होते। यावेळी खासदार श्रीकांत शिंदेंसह शिवसेनेच्या इतर नेत्यांनीही कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला। यावेळी बोलताना श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवरही जोरदार हल्लाबोल केलाय। 25 वर्षात मुंबईमध्ये सत्ता असूनही मुंबईचे प्रश्न सुटले का, असा सवाल त्यांनी विचारला। आत्ताची परिस्थिती आपली ठाण्याची आपण पहा, त्या ठिकाणी कशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही उभं केलं, त्या ठिकाणी कशा प्रकारचे मोठे मोठे बिल्डर जे आहेत ते गृहसंकुल जे आहेत त्या ठिकाणी आले, कारण की त्यांना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते लोकांची जी आहे ती राहणीमान जी आहे हे वाढवण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी केलं। पण आज गेले 25 वर्ष या ठिकाणी मुंबई महापालिकेमध्ये आपली सत्ता आहे, पण ह्या अशा परिस्थितीमध्ये गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सुटले का? मुंबईकरांना पण चांगले रस्ते मिळाले पाहिजे, त्याच्यासाठी प्रत्येक गल्लीतील रस्ते जे आहे हे सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पाहिजे। ह्याच्यासाठी मोठा निर्णय जो आहे हा शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी घेतल्यानंतर आपले युवराज जे कधीच रस्त्यावरती फिरले नाही ते काय म्हणायला लागले, आमच्या महापालिकेचं डिपॉझिट जे आहे हे तुम्ही कमी करायचं काम या ठिकाणी करताय, डिपॉझिट काढण्याचं काम। अरे डिपॉझिट तुम्ही नाही टाकलं, त्याच्यामध्ये डिपॉझिट आपण खिशातून टाकलं का? त्या डिपॉझिट मधून इंटरेस्ट आपण घेतला। राज्यातील सत्ता संघर्षानंतर राज्यात शिवसेनेचे 2 गट तयार झालेले आहेत। या पार्श्वभूमीवर यंदा शिवसेनेचे 2 वर्धापन सोहळे होणार आहेत।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर उद्धव ठाकरे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा दोन्ही शिवसेनेच्या वतीनं यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे। येत्या 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। शिवसेना आणि ठाकरे गट आपापले सोहळे साजरे करण्यासाठी चांगलेच तयारीला लागलेत। उद्धव ठाकरेंनी यंदाचा वर्धापन दिन हा आनंदोत्सव म्हणून साजरा करण्याचे आदेश जिल्हा प्रमुखांना दिले आहेत। तसंच 19 जून रोजी उद्धव ठाकरे षण्मुखानंद सभागृहात सभा देखील घेणार आहेत। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार देखील या वर्धापन दिनाच्या तयारीला लागले आहेत। शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच 2 वर्धापन दिन साजरे होणार आहेत। त्यामुळे आता वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। नेहमीच आपण वर्धापन दिन हा मोठ्या धूमधडाक्यामध्ये आणि वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून संपूर्ण राज्यातल्या जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपण साजरा करत असतो। त्याचप्रमाणे याही वर्षी शिवसेनेचा 19 तारखेचा वर्धापन दिन वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून अशाच वेगवेगळ्या चांगल्या सामाजिक उपक्रमातनं संपूर्ण राज्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली होती। देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये तब्बल 1.25 तास बैठक झाली। मात्र अराजकीय गप्पा मारण्यासाठी काल शिवतीर्थावरती गेलो होतो अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। फडणवीसांनी 8 दिवस शिवतीर्थावर राहायला जावं, ठाकरे फडणवीस भेटीमुळे शिवसेनेला काही फरक पडणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय। बऱ्याच दिवसांपासून आमचं ठरलं होतं की एक दिवस गप्पा मारायला बसू आणि म्हणून काल तो मुहूर्त निघाला म्हणून गप्पा केल्या। असं ठरलं होतं की राजकीय सोडून गप्पा करायच्या, गप्पा या राजकीय नसतात, राजकीय सोडून गप्पा। राज ठाकरे एक उत्तम होस्ट आहेत, ते लोकांचं आगत स्वागत फार चांगलं करतात पहिल्यापासून। फडणवीसांना तिथे जायची इच्छा झाली असेल त्याने जावं, अजूनही लोकांनी जावं, राहावं 8 दिवस शिवतीर्थावरती, सकाळी वॉकला जावं। शिवतीर्थावरती आजूबाजूला चांगले खाण्यापिण्याचे उत्तम पदार्थ मिळतात, चांगली हॉटेल्स आहेत तिथे। त्याच्यामुळे कोण कोणाकडे जातं याच्यामुळे काय शिवसेनेचे भविष्य मार्गी लागत नाही। राज्य सरकारनं स्वच्छ मुख अभियानाचा राजदूत म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची निवड केलेली आहे आणि या कार्यक्रमात सचिननं आपण कधीही गुटखा, पान मसाला, सुगंधी सुपारी यांच्या जाहिराती स्वीकारल्या नाहीत। माझ्या वडिलांना मी तसं वचन दिलेलं होतं। राज्य सरकारनं मला जी जबाबदारी दिली आहे ती पार पाडेन असंही सचिननं म्हटलंय। तसंच तोंडाचा कॅन्सर हा लोक ओढवून घेतात आणि त्यापासून सावध राहा असं आवाहनही सचिननं केलंय। या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन तेंडुलकरचं भरभरून कौतुक केलं। महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियान या अतिशय महत्त्वाच्या उपक्रमाकरता भारतरत्न सचिन तेंडुलकरजी यांनी एस एम्बेसॅडर होण्याचं मान्य केलं आणि त्या संदर्भात आत्ताच महाराष्ट्र शासनाच्या सोबत एक त्या संदर्भातला करार देखील त्यांनी केला आहे। अर्थात करार केला असला तरी पूर्णपणे निशुल्क अशा प्रकारचा करार आहे, त्याच्यामुळे मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो। मी फायनली हेच म्हणेन की गव्हर्नमेंटने एकदम उत्तम काम केलेलं आहे हा इनिशिएटिव्ह सुरू करून। पहिली इनिंग तर ते खेळलेले आहेत, सेकंड इनिंग बाकीच्यांना खेळायचे। त्याने जर का ह्या सवयी सोडल्या तर त्यांच्याच आयुष्यावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल। कारण आय फर्मली बिलीव्ह की गुड ओरल हेल्थ इज गुड ओव्हरऑल हेल्थ। सो लेट्स विन दिस मॅच आणि नुसती मॅच नाही जिंकायला हवी, आपल्याला टुर्नामेंट पण जिंकायला हवी। तर महामुंबईमध्ये वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची आम्ही लगेच परततोय। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईमधील घाटकोपरचे माजी नगरसेवक किरण लांडगे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करताना आपण पाहतोय। किरण लांडगे यांच्यासोबत घाटकोपर इथल्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे।
आणि आमचे परमेश्वर कदम साहेब, शीतलताई माकरे यांच्या मदतीने आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते खऱ्या शिवसेनेमध्ये महिलांची छेड काढल्यानं गोरेगावामध्ये एका 27 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. राजू सुरंगे असं या तरुणाचं नाव आहे. दारूच्या नशेत केलेल्या छेडछाडीनंतर परिसरातील आदित्य नावाच्या तरुणानं त्याला रोखलं. त्याची बाचाबाची झाली आणि आदित्यनं राजूवर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले. यातच त्याचा मृत्यू झालाय. तर तिकडे नालासोपाऱ्यामध्ये एका विहिरीत माणसाचं मुंडकं सापडल्यानं खळबळ उडाली आहे. नालासोपाऱ्याच्या गास टाकी पाडा गावामध्ये ही घटना घडली. गावच्या पाण्याची ही विहीर आहे. ही विहीर आज दुपारी ग्रामस्थ साफ करत होते आणि त्याच दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये अज्ञातानं शीर सापडलेला आहे. याबाबत नालासोपारा पोलिसांना माहिती दिली असता नालासोपारा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून हे मुंडकं ताब्यात घेतलंय. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. तर महामुंबईमध्ये वेळ झाली आहे आणखी एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपण पाहताय महामुंबई. कल्याण कोळसेवाडी वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केलेली आहे. वाहतूक कोंडी करणाऱ्या वाहनांवरती ही दंडाची कारवाई करण्यात आलेली आहे. ई चलानद्वारे या वाहन चालकांना दंड ठोठावण्यात आला आणि एकाच दिवसात तब्बल 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्तीचा दंड वसूल करण्यात आला. विशेष करून अवजड वाहनांवर ही कारवाई करण्यात आली आहे. परवानगी नसतानाही अवजड वाहनं शहरामध्ये आणल्याबाबत ही कारवाई केली गेली. तर या विशेष मोहिमेअंतर्गत ई चलनाची थकबाकी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिसांनी वसूल केली आहे. यामुळे शासनाचा बुडीत महसूल वसूल करण्यात आलेला आहे. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये मुंबई आणि उपनगरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.